नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण स्पर्धा परीक्षेतील यशासाठी स्वतःवर जे नियंत्रण मिळवायचं ते कोणत्या गोष्टीपासून मिळायचं याबाबतचं एक ट्युटोरियल घेणार आहोत, जे की मागील व्हिडिओमध्ये आपण याबाबतची सविस्तर अशा स्वरूपाची माहिती पाहिलेली आहे। मात्र एकत्रितरित्या कोणत्या गोष्टीवर नियंत्रण मिळवल्याच्या नंतर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यश येईल याबाबतची माहिती घेतलेली नव्हती, जी की आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचं, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करायची आहे, जेणेकरून पुढील व्हिडिओसाठी ती माझ्यासाठी प्रेरणा ठरते, हे लक्षात असू दे। आपण आजचा विषय एक सोप्या पद्धतीने आणि स्वतःपासून सुरू करता येईल अशा स्वरूपामध्ये ठेवलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये याबाबतच्या काही गोष्टी आपण घेतलेल्या सुद्धा आहेत, परंतु त्या अशा स्वरूपामध्ये नाही। म्हणजेच ट्युटोरियल मध्ये आपल्याला स्वतःसाठी कोणकोणत्या गोष्टी करायच्यात हे पाहिलेलं नाही आणि त्यासाठीच आजचा हा सर्व भाग आहे। आपण असं पाहतो की आपण अभ्यासाची सुरुवात करतो, परंतु ती अभ्यासाची सुरुवात झाल्याच्या नंतर आपण आपल्या स्वतःमध्ये किती बदल करून घ्यायला पाहिजे हे मात्र साफ विसरून जातो। म्हणजेच आपला जो काही वेळ आहे तो वेळ आपण कोणत्या पद्धतीने खर्च करायचा ते आपल्याला समजत नाही आणि वेळ कुठे निघून जातो आणि अभ्यासाला वेळच मिळत नाही, अशी आपली अवस्था होऊन जाते। अशी अवस्था होऊ नये त्यासाठी या 5 गोष्टी आहेत आणि त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत तर या ठिकाणी आपण त्या सोप्या आणि एका एका शब्दामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये नंबर 1 झोप। म्हणजेच आपण काय करतो की आपण एखाद्या कामाचं नियोजन करतो किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये यशासाठीचा प्रयत्न करत असतो किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना आपण जे काही आपलं वेळापत्रक ठरवतो त्या वेळापत्रकामध्ये आपला जो काही वेळ आहे तो वेळ ठरवत असताना आपण किती वेळ झोप घ्यायची आहे किंवा आपल्या झोपेवर कशा पद्धतीचं नियंत्रण मिळवता येईल हे आपल्याला समजून येणं गरजेचं आहे। कारण शरीरासाठी झोप तर आवश्यक आहे, परंतु त्याही पलीकडे जाऊन आपल्याला यश संपादन करण्यासाठी वेळ हवा आहे आणि तो वेळ आपल्याला अशा पद्धतीने तो उपलब्ध करता येतो जेणेकरून जर त्याचं नियोजन केलं तर। मग आपण पाहतो की आपण अलार्म लावून ठेवतो तरीही आपलं झोपेवर नियंत्रण राहत नाही किंवा आपण आपल्या घरी आई वडिलांना भावांना बहिणींना कुणाला तरी सांगून ठेवतो की मला सकाळी या टायमाला उठायचं आहे, परंतु तेही आपल्यावर शक्य होत नाही। मग अशा वेळेला आपण कोणती गोष्टींची किंवा कोणत्या गोष्टीची काळजी घेणं अपेक्षित आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे। त्यासाठी सर्वप्रथम आपण स्वनियंत्रण म्हणून ही गोष्ट करणं आवश्यक आहे की आपल्याला एवढ्याच तासाची झोप अपेक्षित आहे। कारण आपला वेळ आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास किंवा इतर परीक्षांचा अभ्यासासाठी खर्च करायचा आहे, कारण आपल्याला त्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे। आणि दुसरा जो काही मुद्दा आहे आजचा तो आहे आळस। म्हणजेच काय झालेलं आहे की आपण या 5ही मुद्द्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हे स्पष्टीकरण ट्युटोरियलच्या माध्यमातून स्वतःसाठी करून घेणार आहोत, जे की स्वतःमध्ये नियंत्रणाच्या माध्यमातून असणार आहे हे लक्षात असू दे। हे नियंत्रण करत असताना किंवा या नियंत्रणामध्ये सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ती आळस। आपण ठरवतो एखादी गोष्ट करण्याची, परंतु ती गोष्ट आज करू उद्या करू किंवा परवा करू अशा स्वरूपामध्ये आपण त्याबाबतचा विचार करत असतो। म्हणजेच आपल्यामध्ये एक प्रकारचा आळस निर्माण होतो। तो आळस निर्माण होऊ नये त्या आळसामध्ये आपण कुठेतरी आपल्या अभ्यासाला एक विशिष्ट अशा पद्धतीचा वेळ द्यावा आणि आजचं जे काही काम आहे ते आजच आपण सुरू करावं। म्हणजेच उद्यावर ते कुठल्याही पद्धतीनं काम जाता कामा नये। जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये आळस झटकून काढणं हे महत्त्वाचं आहे। म्हणजेच पहिलं जे काही आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे ते स्वतःवरच कशा पद्धतीने ते झोपेच्या स्वरूपात, आणि दुसरी जी काही गोष्ट आहे ती आळस आपल्यामधील काढून टाकायचा आहे। म्हणजे अभ्यास सुरू करायचा म्हणजे तो अभ्यास सुरू झाला पाहिजे। हे जे काही ट्युटोरियल आहे किंवा हा जो काही पार्ट आहे तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे। आजचा जो काही तिसरा जो काही मुद्दा आहे तो रागाचा। म्हणजेच काय की आपण फार कमी प्रमाणात ज्या गोष्टी
वाचलेले आहेत किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलचं ज्ञान नाही, त्या गोष्टीबद्दल कोणी आपल्याला प्रश्न विचारला किंवा कोणी जर आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न जर केला किंवा ती गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला लगेचच राग येतो किंवा आपल्याला कोणी काही सूचना जरी केली तरी आपल्याला राग येतो. या रागाच्या माध्यमातून आपल्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो. म्हणजेच काय की आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे आणि जर हे नियंत्रण मिळालं तर निश्चित आपण कुठल्याही परीक्षेच्या यशापर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच स्वतःसाठी ही नियंत्रणाची जी काही गोष्ट आहे ती गोष्ट आपण करणं अपेक्षित आहे. अशाच स्वरूपाच्या किंवा या स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना किंवा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना या सर्व गोष्टी स्वतःपासून सुरू करणं म्हणजेच याचं ट्युटोरियल सुरू करणं गरजेचं आहे. आपण मागच्या सर्व व्हिडिओमध्ये याबाबतची थोडक्यात माहिती जरी पाहिलेली असली तरी ह्या पाचही गोष्टी आपण आज या ठिकाणी अतिशय सोप्या कमी शब्दामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामधील जी काही चौथी जी काही गोष्ट आहे ती आहे भीती, की मला यश मिळेल की नाही याची जी काही भीती असते तर ती भीती आपल्या मनामधून जायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला एखाद्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, मात्र त्या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळेल का नाही ही जी काही भीती आहे ती भीती जर आपली जर गेली तर निश्चित आपल्याला त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी व्यत्यय येत नाही. आणि त्यासाठीच स्वतःमधील जी काही भीती आहे ती भीती जाणे अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही कामासाठी म्हणजेच आपण तरी हे तर स्पर्धा परीक्षेसाठी जरी या ठिकाणी सांगत असलो तरीही जगामधील कुठलंही जे काही काम आहे त्या कामाच्या सुरुवातीला या 5 गोष्टी तुमच्या नियंत्रणात असणं गरजेचं आहे. आणि जर या नियंत्रणात असतील तर निश्चित आपण आपल्या यशापर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच समाजामधील कुठल्याही घटकाला जर एखादं चांगल्यात चांगलं काम किंवा चांगल्या कामापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर या 5 गोष्टी आवश्यक आहे. म्हणजेच स्वतःमध्ये ही सुधारणा करणं अपेक्षित आहे. म्हणून स्वतःच्या मनामध्ये अशा स्वरूपातील जी काही भीती आहे कुठल्याही परीक्षेबद्दलची कुठल्याही स्वरूपाची किंवा कुठल्याही घटकाच्या संदर्भात ती जाणं आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओचा मधील जो काही शेवटचा जो काही मुद्दा आहे तो आहे कृती. म्हणजेच आपण कृतीवर सुद्धा नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण एखादं काम करत असतो त्यावेळेला ते काम आपण योग्य वेळी योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. जर आपल्या हातून चुकीची कृती जर झाली तर मग त्याचे रिझल्ट सुद्धा चुकीचे येतात. म्हणजेच आपली कृती सुद्धा परफेक्ट असली पाहिजे. म्हणजेच आपल्या कृतीवर सुद्धा नियंत्रण असणं गरजेचं आहे. की निर्णय जर घेतला तर तो निर्णय आपण अंमलबजावणीमध्ये आणला पाहिजे. अभ्यासाचा निर्णय घेतला ना आपण तर निश्चित तो अभ्यासाचा निर्णय आपण कृतीमध्ये अंमलात आणायला पाहिजे. म्हणजेच त्याच्यावर नियंत्रण मिळवायला पाहिजे. या वरील 4ही गोष्टी जरी आपण केल्या परंतु कृतीची जर जोड दिली नाही तर आपल्याला त्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम मिळत नाही. आणि जर परिणाम मिळाला नाही तर मग आपल्या कामाला यशापर्यंत जाण्यासाठी सुद्धा अडथळे निर्माण होतात. ते अडथळे निर्माण होऊ नये यासाठीच आपण हा प्रयत्न करत असतो. म्हणजेच आपण या चॅनलच्या माध्यमातून अशा सर्व गोष्टी ज्या काही सांगतो त्या गोष्टी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थी दशेमध्ये महत्त्वाच्या आहेत, अभ्यास करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि अभ्यास करत असताना अशाच पद्धतीच्या सर्व गोष्टीवर जर आपण काम केलं किंवा स्वतःपासून या सर्व गोष्टी सुरुवात जर केल्या तर निश्चित त्याचा फायदा होतो. म्हणून या 5ही गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात आणि या 5ही गोष्टीची कृती करणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर नियंत्रण मिळवणं अपेक्षित आहे. त्यामध्ये झोप, आळस, राग, भीती आणि कृती या 5 गोष्टीवर जर नियंत्रण मिळवलं तर निश्चित आपण यशापर्यंत जाऊ शकतो. स्पर्धा परीक्षेमध्ये अशा सर्व गोष्टींची सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला या सर्व गोष्टी अंगीकारणं गरजेचं आहे. आणि अंगीकारल्या तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी होतो. आणि म्हणूनच आपण अशा गोष्टीवर भर देणं अपेक्षित आहे. मागच्या सर्व व्हिडिओचा जर आपण सारांश पाहिला तर तुम्हाला निश्चित या सर्व गोष्टी कुठे कुठे आलेल्या दिसतील. मात्र आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा जो काही असा प्रबोधनाचा जो काही भाग आहे तो प्रबोधनाचा भाग आपण निश्चित घेत असतो जो की तुम्हाला इतर ठिकाणी मिळत नाही. म्हणजेच आपण एखादी गोष्ट शिकतो परंतु त्या गोष्टीबद्दलची जी काही शिकण्याची पद्धत आहे ती पद्धत आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये
जो काही आपला वेळ खर्च होतो तो आपला वेळ जाणार नाही आणि आपल्याला ती गोष्ट समजून घेण्यासाठी एक निश्चित फॉर्मॅट तयार होईल आणि तो फॉर्मॅट देण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या या सर्व प्रक्रियेमध्ये निश्चित एका दिशेपर्यंत जाण्यासाठी, निश्चित ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपण अशा सर्व गोष्टी घेत असतो. आपल्याला अशाच पद्धतीनं पुढे जाणं अपेक्षित आहे आणि हे पुढे जाण्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर सतत कनेक्ट राहणं आवश्यक आहे. आजच्या या नियंत्रण मिळवण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच स्पर्धा परीक्षेतील यशासाठी कोणत्या गोष्टीवर स्वतःवर नियंत्रण मिळवायचं आहे या ट्युटोरियलच्या माध्यमातून आपण या सर्व घटकावर थोडक्यात कमी शब्दामध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित तुम्हाला या सर्व गोष्टी समजतील, मात्र त्याला तुम्हाला कृतीची जोड द्यायची आहे हे लक्षात असू द्या. आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.